नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. अगदी खूप म्हणजे खूप सुंदर अशा कमेंट्स तुमच्या असतात आणि त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. तर काल जी रांगोळी मी तुम्हाला दाखवली होती अतिशय सोपी, आणि जेव्हा मला रांगोळी काढायला अजिबातच यायची नाही, म्हणजे अगदीच काढायला यायची नाही की नाही, त्यावेळेस मी ही रांगोळी नेहमी काढायची दरवाजामध्ये. तर यायची नाही म्हणजे तेव्हा कधी मी प्रॅक्टिस पण केली नाही नवीन नवीन रांगोळ्या काढायची, आणि आता काढायला लागली तर ही रांगोळी बऱ्याच दिवसांनंतर मी काढते. कारण हल्ली वेगवेगळ्या डिझाईनच्या काढता काढता की नाही ही रांगोळी पार म्हणजे जुनीच होऊन गेलेली, म्हणजे लक्षातच नव्हती माझ्या. आणि काल अचानक गुरुवार पण होता आणि मला बाहेर जायचं होतं सकाळी, त्याच्यामुळे घाईघाईमध्ये रांगोळी दुसरी मला कुठची सुचली नाही. तर ही एक रांगोळी, आणखीन एक रांगोळी आहे जी मी आवर्जून घाईच्या वेळेस काढते, म्हणजे बऱ्याचदा दरवाजामध्ये त्या रांगोळ्या असतात माझ्या. तर ही रांगोळी की मी पूर्वी काढायची, जेव्हा मला रांगोळी अगदीच काढायला यायची नाही त्यावेळेस. तर खूप छान दिसतात, आणि ही ना पारिजातची फुलं असतात ना, तशी अगदी सुंदर वाटतात ती फुलं. त्याच्यामुळे मला ही रांगोळी खूप जास्त आवडते, आणि खूप नाजूक अशी डिझाईन आहे. तर काल तुम्हाला म्हटलं होतं ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर तुम्हीसुद्धा ही जी फुलं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने काढून खूप सुंदर अशी रांगोळी दरवाजामध्ये काढू शकता. तर आजची रांगोळी इतकी सोपी होती, आणि गुरुवार होता म्हटल्यानंतर हळदीचं लेपन, उंबरठ्याची पूजा वगैरे तर आलीच नेहमीप्रमाणे अगदी. तर अशी होती आजची रांगोळी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.